गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली ठरावधारकांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे 233 दूध संस्था ठरावधारक प्रतिनिधी उपस्थित होते। या सर्वांनी गोकुळच्या निवडणुकीत डॉक्टर चेतन नरके यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली दूध संस्था ठरावधारक प्रतिनिधींचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला 233 ठरावधारक उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला। डॉक्टर चेतन नरके यांनी गेल्या 5 वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव काम केलंय। दुधाळ जनावर अनुदान योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे गाय आणि म्हैस खरेदीसाठी भरीव अनुदान मिळालंय। इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून दुधाच्या कॅनवरील जीएसटी 18 वरून 12% कमी करण्यासाठी डॉक्टर नरके यांनी पाठपुरावा केला। युथ बँकेमार्फत अरुणोदय योजनेतून 0% व्याजदरानं दूध उत्पादकांना मिल्किंग मशीन, कडबाकुटी साहित्य दिलंय। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमपणे झटणाऱ्या चेतन नरके यांच्या पाठीशी गोकुळच्या निवडणुकीत ठामपणे उभं राहण्याचा निर्धार ठरावधारकांनी केला। दूध संस्था ठरावधारक प्रतिनिधींनी चेतन नरके यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन ज्येष्ठ नेते अरुण नरके यांनी केलं। डॉक्टर चेतन नरके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। याप्रसंगी संदीप नरके, डीजी पाटील, रंगराव मोळे, अण्णासाहेब गायकवाड, विश्वास पाटील, BR पाटील, आनंदा बेलेकर, अंगद शेवाळे, रघुनाथ वाळवे, संजय मोरे यांच्यासह अरुण नरके गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते।